नमस्कार मित्रांनो, आरबीआयच्या व्याजदर कपातीमुळे एफडी रेट्स घसरत आहेत. पण सध्या कोणत्या बँका देत आहेत सर्वाधिक रिटर्न? 30+ बँकांच्या व्याजदरांची पूर्ण यादी आणि सुवर्ण संधीची माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि लगेचच आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एप्रिल 2025 मध्ये आपल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत व्याजदरात कपात करू शकते. जर हे घडलं तर बँका त्यांच्या फिक्स डिपॉझिटवरील व्याजदर आणखी कमी करू शकतात. यामध्ये लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आरबीआयने याआधीच 25 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.25% व्याजदर कपात केली होती. त्यानंतर अनेक बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी त्यांच्या एफडीच्या व्याजदरामध्ये घट केली आहे. अशा परिस्थितीत एमपीसीच्या पुढील बैठकीपूर्वी जर तुम्ही या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याच्या किंवा चालू एफडीची मुदत वाढवण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित पर्याय मानला जातो, विशेषतः अशा लोकांसाठी जे आपला पैसा सुरक्षित ठेवू इच्छितात आणि कोणताही आर्थिक धोका टाळू इच्छितात. एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते आणि ठराविक कालावधीसाठी निश्चित व्याजदरांवर परतावा मिळतो. याचा मुख्य फायदा म्हणजे काळाच्या ओघात तुमचा पैसा सातत्याने वाढत राहतो. एफडीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडी निवडू शकता. त्यामुळे तुमच्या आर्थिक गरजा आणि योजना अधिक सोप्या पद्धतीने व्यवस्थापित करता येतात. सध्या बहुतांश बँका 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी एफडी योजना देत आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी योग्य पर्याय निवडणे अधिक सोयीचे होते. सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याचा काळ एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकतो. कारण एकदा का व्याजदर कमी होऊ लागले की एफडीवर मिळणारा परतावा देखील त्यानुसार घटतो. त्यामुळे सध्याच्या कंपॅरेटिव्हली उच्च व्याजदराचा फायदा घेणे हे आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचे ठरू शकते. जर तुमच्याकडे आधीच एफडी असेल तर त्याची मुदत वाढवून तुम्ही भविष्यात होणाऱ्या व्याजदर कपातीपासून स्वतःला वाचू शकता आणि तुमच्या गुंतवणुकीवर अधिक चांगला परतावा मिळू शकतो. यामुळे तुमच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागतो आणि कमी धोका असेल तर स्थिर उत्पन्न देणारा पर्याय तुमच्या हातात राहतो. एफडी खाते उघडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सध्याच्या बँकेत देखील एफडी खातं उघडू शकता किंवा अशा बँकेची निवड करू शकता जी चांगल्या व्याजदरासह एफडी स्कीम देत आहे. जर तुम्ही नवीन बँकेत खाते उघडण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला KYC प्रोसेस आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. पण दुसरीकडे जर तुम्ही तुमच्या जुन्या म्हणजे सध्याच्या बँकेतच एफडी खाते उघडलात तर ही प्रक्रिया तुलनेत खूपच सोपी आणि जलद होते. कारण बँकेकडे आधीच तुमची माहिती आणि कागदपत्र उपलब्ध असतात. त्यामुळे कागदपत्रांची पुन्हा गरज लागत नाही. यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एफडीवर मिळणारा परतावा बाजारातील चढ उतारांवर अवलंबून असतो. त्यामुळे आधीपासून निश्चित केलेला व्याजदर मिळतो जो संपूर्ण मुदतीपर्यंत स्थिर राहतो. त्यामुळे आर्थिक अस्थिरतेच्या काळातही तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षित परतावा मिळतो. एफडी ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते कारण यात तुमचे पैसे कोणत्याही प्रकारच्या जोखमीपासून मुक्त असतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एफडीचा कालावधी ठरवू शकता. ही काही महिन्यांपासून ते अनेक वर्षांपर्यंत असू शकते. आजकाल एफडी खाते उघडणे खूपच सोपे झाले आहे. तुम्ही हे इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने ऑनलाईन करू शकता किंवा जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन सहजपणे खाते उघडू शकता. जर तुमच्याकडे काही रक्कम एकत्रितपणे उपलब्ध असेल आणि ती काही काळासाठी वापरण्याची गरज नसेल तर ती रक्कम एफडीमध्ये गुंतवणे हे एक शहाणपणाचे पाऊल ठरू शकते. अशा प्रकारे तुम्हाला एक नियमित आणि स्थिर उत्पन्नाचा स्रोत मिळतो. एफडी खाते उघडण्यासाठी तुम्ही 2 मुख्य पर्याय निवडू शकता. जर तुम्ही तुमच्या सध्याच्या बँकेत एफडी खाते उघडत असाल तर तुम्हाला पुन्हा KYC प्रक्रिया करावी लागत नाही. त्यामुळे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहज आणि जलद ट्रान्सफर करता येतात. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही एखाद्या नवीन बँकेत एफडी खातं उघडण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला KYC सोबत ओळख व पत्त्याचे पुरावे आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतील. आजकाल अनेक बँका ऑनलाईन बँकिंग सेवा देत असल्यामुळे तुम्ही घरबसल्या देखील एफडी खाते उघडू शकता. यासाठी बँकेच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपचा वापर करून संपूर्ण प्रोसेस काही मिनिटात पूर्ण करता येते.
सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, येस बँक, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यासारख्या अनेक प्रमुख बँका त्यांच्या ग्राहकांसाठी विविध कालावधीच्या FD योजना ऑफर करत आहेत. या FD योजनांवर चांगले परतावे मिळत आहेत. मात्र कोणतीही FD योजना बुक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या बँकांनी दिलेल्या व्याजदरांचा आणि कालावधीचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे. असं केल्याने तुम्हाला तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम पर्याय निवडणे सोपे जाईल. तुमच्या सोयीसाठी 30 पेक्षा अधिक बँकांच्या FD व्याजदरांचा आणि कालावधीचा तपशील आम्ही दिलेला आहे. सुरुवातीला जाणून घेऊया आपण स्मॉल फायनान्स बँकांचे व्याजदर. AU स्मॉल फायनान्स बँक ही 18 महिन्यांच्या FDसाठी 8% वार्षिक व्याजदर देत आहे. या बँकेत 1 वर्षासाठी 7.25%, 3 वर्षासाठी 7.50% आणि 5 वर्षासाठी 7.25% व्याजदर लागू आहे. इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक 888 दिवसाच्या FDसाठी सर्वाधिक 8.25% व्याज देत आहे. याशिवाय 1 वर्षासाठी 8.10%, 3 वर्षासाठी 8% आणि 5 वर्षासाठी 7.25% व्याजदर देत आहे. ESAF स्मॉल फायनान्स बँक देखील 888 दिवसाच्या FDवर सर्वाधिक 8.38% व्याज देत आहे. मात्र या बँकेत 1 वर्षासाठी 6%, 3 वर्षासाठी 6.75% आणि 5 वर्षासाठी 6.25% व्याजदर आहे. जन स्मॉल फायनान्स बँक ही 1 वर्ष ते 3 वर्षाच्या कालावधीसाठी FDवर 8.25% व्याज देते. 5 वर्षासाठी ही बँक 8.20% पर्यंतचा परतावा देते. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक 18 महिने 1 दिवस ते 36 महिन्यांच्या FDसाठी सर्वाधिक 9% व्याज देते. 1 वर्षासाठी 7%, 3 वर्षासाठी 9% आणि 5 वर्षासाठी 8% व्याजदर उपलब्ध आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही 5 वर्षाच्या FDवर सर्वाधिक 8.60% व्याजदर देते. 1 व 3 वर्षासाठी 8.25% आणि 5 वर्षासाठीही तेवढेच व्याजदर दिले जाते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 18 महिन्याच्या कालावधीसाठी 8.25% व्याजदर देते. 1 वर्षासाठी 8.10%, 3 आणि 5 वर्षासाठी 7.25% व्याजदर आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसाच्या विशेष FDवर 8.60% व्याजदर देते. 1 वर्षासाठी 7.25%, 3 आणि 5 वर्षासाठी 8.15% व्याजदर दिले जाते. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही 2 वर्ष ते 3 वर्षे किंवा 1500 दिवसांच्या FDसाठी 8.50% पर्यंत व्याजदर देते. 1 वर्षासाठी 8%, 3 वर्षासाठी 8.50% आणि 5 वर्षासाठी 7.75% व्याजदर आहे. आता आपण प्रायव्हेट बँकांच्या FD व्याजदरांची माहिती पाहूया. ॲक्सिस बँक ही 15 महिने ते 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 7.25% व्याज देते. 1 वर्षासाठी 6.70% आणि 3 वर्षासाठी 7.10% आणि 5 वर्षासाठी 60% व्याजदर या बँकेमध्ये आहे. बंधन बँक 1 वर्षासाठी सर्वाधिक 8.5% व्याज देते. 3 वर्षासाठी 7.25% आणि 5 वर्षासाठी 5.85% व्याजदर देते. सिटी युनियन बँक 333 दिवसांसाठी 7.50% व्याज देते. 1 वर्षासाठी 60%, 3 वर्षासाठी 6.50% आणि 5 वर्षासाठी 6.25% व्याज दिले जातं. CSB बँक 501 दिवसांच्या FDसाठी 8% व्याज देते. 1 वर्षासाठी 5%, 3 आणि 5 वर्षासाठी 5.75% व्याज देत आहे. DBS बँक 376 दिवस ते 540 दिवसांच्या कालावधीसाठी 7.50% व्याजदर देते. 1 वर्षासाठी 60%, 3 आणि 5 वर्षासाठी 6.50% व्याजदर देते. DCB बँक 15 महिन्यांपासून 16 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 8% व्याजदर देते. 1 वर्षासाठी 7.10%, 3 वर्षासाठी 7.50% आणि 5 वर्षासाठी 7.40% व्याजदर देत आहे. फेडरल बँक ही 444 दिवसांसाठी 7.50% व्याजदर देते. 1 वर्षासाठी 60%, 3 आणि 5 वर्षासाठी 7.10% व्याजदर आहे. HDFC बँक 4 वर्ष 7 महिने म्हणजेच 55 महिने FDसाठी 7.40% व्याजदर देते. 1 वर्षासाठी 6.60%, 3 व 5 वर्षासाठी 60% व्याज आहे.
ICICI बँक 15 महिने ते 2 वर्षांपर्यंत 7.25% व्याजदर देते. एका वर्षासाठी 6.70%, 3 व 5 वर्षांसाठी 7% व्याजदर देत आहे. IDFC फर्स्ट बँक 400 ते 500 दिवसांच्या FDसाठी 7.90% व्याज देते. 1 वर्षासाठी 6.50%, 3 वर्षासाठी 6.80% आणि 5 वर्षासाठी 6.75% व्याजदर देत आहे. इंडसइंड बँक 1 ते 2 वर्षाच्या FDसाठी 7.75% व्याज देते. 3 व 5 वर्षासाठी 7.25% व्याज या बँकेमध्ये मिळत आहे. जम्मू अँड काश्मीर बँक 888 दिवसांसाठी 7.30% व्याजदर देते. एका वर्षासाठी 7%, 3 वर्षासाठी 6.75% आणि 5 वर्षासाठी 6.50% व्याजदर या बँकेमध्ये आहे. करूर वैश्य बँक 760 दिवसांच्या स्पेशल FDसाठी 7.60% व्याजदर देते. 1, 3 व 5 वर्षासाठी 7% व्याजदर ही बँक देत आहे. कर्नाटका बँक 401 दिवसांसाठी 7.50% व्याजदर देते, तर 1 वर्षासाठी 7.25%, 3 व 5 वर्षासाठी 6.50% व्याजदर देत आहे. कोटक महिंद्रा बँक 390 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.40% व्याजदर देते. एका वर्षासाठी 7.10%, 3 वर्षासाठी 60% आणि 5 वर्षासाठी 6.20% व्याजदर देत आहे. RBL बँक 500 दिवसांच्या FDसाठी 8% व्याज देते. 1 व 3 वर्षासाठी 7.50%, तर 5 वर्षासाठी 7.10% व्याज आहे. SBM इंडिया बँक 18 महिन्यांपेक्षा अधिक आणि 2 वर्ष 3 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी 8.25% व्याजदर देते. एका वर्षासाठी 7.5%, 3 वर्षासाठी 7.30% आणि 5 वर्षासाठी 7.75% व्याज बँक देते. साऊथ इंडियन बँक 1 वर्ष 7 दिवस आणि 18 महिन्यांच्या FDसाठी 7.40% व्याज देते. एका वर्षासाठी 6.80%, 3 वर्षासाठी 6.70% आणि 5 वर्षासाठी 6% व्याजदर देत आहे. तामिळनाड मर्कंटाईल बँक 300 दिवसांच्या FDसाठी 7.60% व्याज देते. एका वर्षासाठी 7%, 3 व 5 वर्षांसाठी 6.50% व्याजदर ही बँक देते. येस बँक 18 महिन्यांच्या FDसाठी 8% व्याज देते. एका वर्षासाठी 7.75%, 3 व 5 वर्षांसाठी 7.25% व्याजदर या बँकेमध्ये आहे. तर मित्रांनो, आता पाहूया सरकारी बँकांच्या फिक्स डिपॉझिट व्याजदरांची माहिती. बँक ऑफ बडोदा 400 दिवसाच्या बॉब उत्सव FDसाठी 7.30% व्याजदर देत आहे. 1 वर्षासाठी 6.85%, 3 वर्षासाठी 7.15% आणि 5 वर्षासाठी 6.80% व्याजदर ही बँक देत आहे. बँक ऑफ इंडिया 400 दिवसांसाठी 7.30% व्याज देते. एका वर्षासाठी 6.80%, 3 वर्षासाठी 6.50% आणि 5 वर्षासाठी 6% व्याजदर या बँकेत मिळते. बँक ऑफ महाराष्ट्र 366 दिवसांसाठी 7.45% व्याजदर देते. एका वर्षासाठी 6.75%, 3 व 5 वर्षासाठी 6.50% व्याजदर ही बँक देत आहे. कॅनरा बँक 3 वर्षापासून कमी कालावधीच्या 5 वर्षापर्यंतच्या FDसाठी 7.40% व्याजदर देत आहे. एका वर्षासाठी 6.85%, 3 वर्षांसाठी 7.40% आणि 5 वर्षासाठी 6.70% व्याजदर ही बँक देत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 1111 व 3333 दिवसांच्या FDसाठी 7.50% व्याज देते. एका वर्षासाठी 6.85%, 3 वर्षासाठी 60% आणि 5 वर्षासाठी 6.75% व्याज ही बँक देत आहे. इंडियन बँक इंडो सुपर 400 दिवसांच्या FDसाठी 7.30% व्याजदर देते. एका वर्षासाठी 6.10%, 3 व 5 वर्षासाठी 6.25% व्याज आहे. इंडियन ओव्हरसीज बँक 444 दिवसांसाठी 7.30% व्याजदर देते. एका वर्षासाठी 7.10%, 3 व 5 वर्षांसाठी 6.50% व्याजदर दिले जाते. पंजाब नॅशनल बँक 400 दिवसांसाठी 7.25% व्याजदर देते. एका वर्षासाठी 6.80%, 3 वर्षांसाठी 7% आणि 5 वर्षांसाठी 6.50% व्याजदर आहे.
पंजाब अँड सिंध बँक 5 ते 55 दिवसांच्या FDसाठी 7.45% व्याज देते. 1 वर्षासाठी 6.30%, 3 वर्षासाठी 6% आणि 5 वर्षासाठी 6.50% व्याजदर या बँकेमध्ये आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अमृतवृष्टी 444 दिवसांच्या FDसाठी 7.25% व्याजदर देते. 1 वर्षासाठी 6.80%, 3 वर्षासाठी 6.75% आणि 5 वर्षासाठी 6.50% व्याजदर या बँकेत आहे. तर युनियन बँक ऑफ इंडिया 456 दिवसांच्या FDसाठी 7.30% व्याज देते. 1 वर्षासाठी 6.80%, 3 वर्षासाठी 6.70% आणि 5 वर्षासाठी 6.50% व्याजदर या बँकेत मिळते. मित्रांनो, या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य FD स्कीम निवडून अधिक फायदा मिळवू शकता. तसेच गुंतवणूकदारांनी सध्याच्या परिस्थितीत पुढील काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे, कारण रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या FDवर चांगले व्याजदर मिळत आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर FDमध्ये गुंतवणूक करणे हे शहाणपणाचे ठरेल. तुम्ही तुमची FD उघडण्याआधी वेगवेगळ्या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या व्याजदरांची व अटी शर्तींची तुलना जरूर करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम पर्याय निवडू शकाल. जर तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम असेल जी तुम्हाला दीर्घकाळ वापरण्याची गरज नाही, तर ती दीर्घकालीन FDमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक चांगला परतावा मिळू शकतो. तसंच FD खाते उघडताना त्यामध्ये नॉमिनी जोडणे विसरू नका. यामुळे भविष्यात तुमच्या परिवाराला आर्थिक बाबतीत कोणतीही अडचण भासणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती बँक सर्वात जास्त व्याजदर देत आहे हे समजले ना? तर मग आताच FDमध्ये गुंतवणूक करून उच्च रिटर्नचा फायदा घ्या. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लगेचच आपल्या फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. तसेच असेच फायदेशीर व्हिडिओंसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. लवकरच भेटूया एका नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.